जागतिक महिला दिनानिमित्त आधी हिरकणी कक्ष उभारण्यात आला, त्यानंतर आता मेनोपॉज सेंटर उभारण्यात येत आहे. काय म्हणणं आहे? बघा, मेनोपॉज हा विषय जो आहे तो अनेक लोकांना त्याच्याबद्दल जागरूकता नाहीये, किंवा घरातली आपली आई आहे, आत्या आहे, मावशी आहे, बहीण आहे, ती जेव्हा मेनोपॉज मधून जात असते तेव्हा त्यांच्यात खूप सारे बदल होतात. कारण नैसर्गिक जे हॉर्मोन्स इतकी वर्ष त्यांच्या शरीरात असतात ते कमी कमी होत जातात. त्याच्यामध्ये त्यांच्या चिडचिडेपणा वाढतो, हॉट फ्लॅशेस येतात, कॅल्शियमची कमतरता होते, असे बरेच परिणाम शरीरावर होत असतात. परंतु याबद्दल पाहिजे तितकी जनजागृती नाहीये. इवन मेनोपॉज असो तसं अँड्रोपॉज पण आहे, पुरुषांमध्ये हे पाहायला मिळतं, परंतु महिलांमध्ये त्याचे परिणाम जास्ती दिसतात. आणि ते कसं हँडल करायचं, त्याची जागरूकता अशी कशी असायला पाहिजे, किंवा एखाद्या स्त्रीला हे सगळं अनुभवत असेल तर त्याच्यावर तिने कशी मात करायची, कोणची औषधं घेतली पाहिजे, काय आहार विहार केला पाहिजे, कशा पद्धतीने व्यायाम केले पाहिजे, हे सगळंच कोणीतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि मेघनाताई बोर्डीकरांनी याच्यावर जर का पुढाकार घेतला असेल तर मला हे त्यांचं खूप अभिनंदन करते मी आणि स्वागतार्ह आहे. महिला दिनानिमित्त काय सांगाल? निश्चितच महिला दिनानिमित्त अशा नवीन नवीन गोष्टी ज्या महिलांच्या आयुष्यात त्यांना भेडसावत असतात त्याच्यावर समस्यांवर समाधान करणं हेच सरकारचं काम आहे. आणि जर का सरकार हे करत असेल तर चांगलंच आहे. एक दुसरा राजकीय मुद्दा आहे इराण इस्रायल युद्धावर. आधीच एकनाथ शिंदे यांनी तिकडे अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर विमानांची देखील सोय केली. प्रयत्न कसे सुरू आहेत? नाही, प्रयत्न जोरदार चालू आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे हे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप तत्परता असते. ते कशाची वाट बघत नाही की सरकार काय करेल, ते मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, किंवा नुसतेच असं आपण त्यांचा पाहिलं गेल्या 10-15 वर्षाच्या इतिहासात, तर ते प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशन मध्ये स्वतः जात असतात. पहलगामला सुद्धा ते स्वतः पोचले. आणि शिवसेनेच्या मार्फत अनेक भारतीय जे वेगवेगळे आखाती देशात अडकलेले आहेत ते यायला 4 दिवसापासून सुरुवात झालेली आहे. एकूणच मॅम पाहायला गेलं तर राज्यसभेचा सस्पेन्स कायम आहे. आज अंतिम तारीख आहे. काय काय सांगाल यावर? माझंही गेटकडे लक्ष आहे आणि तिथून कोण येत आहे ते निश्चितच जे कोण येतील त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद मॅम. तर विविध राजकीय मुद्द्यांवर तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण आमदार मनीषा कायंदे यांच्याशी संवाद साधला. एकूणच इराण इस्रायल या युद्धावर शिवसेना शिंदे गटाकडून देखील महत्त्वाचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आपल्याला आमदार मनीषा कायंदे यांनी दिली. मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.